दिवाळीत छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले आणि बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला जातो. भावी पिढीला यातून प्रेरणा मिळावी असा त्यामागचा हेतू असतो. पुण्यात असाच एक काल्पनिक किल्ला आणि या किल्ल्यासमोर एक शहर वसवण्यात आलेलं आहे आणि ही संकल्पना आहे पुण्यातील हेमंत जोगदेव यांची. वय वर्ष अवघं 71 आहे. 71 हा केवळ आपण आकडा म्हणावा लागेल, कारण या वयात सुद्धा त्यांनी जी ही कलाकृती साकारलेली आहे ती कलाकृती पाहण्यासाठी पुणेकर मोठी संख्येनं या ठिकाणी गर्दी करत असतात. आत्ता आपल्यासोबत हेमंत जोगदेव आहेत. सर, काय ही संकल्पना तुम्ही साकारलेली आहे? कारण दिवाळीत आपण बघतो की मातीचे गडकिल्ले तर साकारले जातात, परंतु त्यासमोर तुम्ही शहर सुद्धा साकारलेलं आहे. बरोबर. अगदी लहानपणापासून किल्ला करायची मला आवड आहे आणि त्या ह्याच्यात नंतर एकदा असं म्हणजे इकडे राहायला आल्यानंतर मी पहिल्यांदा सदाशिव पेठेत राहायचो, तर तेव्हापासून लहानपणापासून किल्ल्याची करायची सवय. आणि इथे आल्यानंतर एक थोडा असं विचार आला आपल्याला की काहीतरी आपण क्रिएटिव्ह करावं म्हणा, किंवा एखादी प्रतिकृती अशा कराव्यात. तर म्हणून एक ते छोट्या प्रमाणात मी करत होतो आणि नंतर एक 30 वर्षापूर्वी हा एवढा मोठा त्याचा सगळा आवाका झालेला आहे. रूप एकदम वाढत चाललेलं आहे. आता बघतोय आम्ही की आधुनिकतेची जोड दिलेली आहे तुम्ही या इतिहासाला सुद्धा. आणि इथं आम्ही बघतोय विमान हवेत उडतायत, पवनचक्की आहे, धरण आहे, सगळं साकारलंय. वेगवेगळ्या शहरातनं मला फिरायची खूप आवड आहे, किंवा त्याच्यातनं एखादं आपल्याला तिथली गोष्ट आवडली की ती करणं, किंवा ते ॲक्च्युली सगळं थर्मोकोलमध्ये काम केलेलं आहे. तर ते आता लंडन ब्रिजचा इथे केलेलं आहे, नंतर पिसाचा झुकता मनोरा आहे, किंवा क्लॉक टॉवर आहे लंडनचं, बिग बेन क्लॉक टॉवर. हे असे वेगवेगळ्या त्याची मॉडेल्स मी बनवलेली आहेत आणि लोकांना चांगलं वाटतं की बाबा या एक कॉमन असं ज्या चांगल्या गोष्टी त्या एकत्र केलेल्या आहेत. अशा तुम्ही इतिहासाकडंही थोडंसं वळून पाहिलेलं आहे, कारण महाराजांचा हा किल्ला आहे आणि त्यावेळेला पण पाण्याचं नियोजन कसं असायचं हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज त्याची गरज भासतीये सगळ्यांना. म्हणजे धरणही त्या किल्ल्याच्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर धरणही आहे असं दाखवलेलं आहे मी ते. खरं तर वय तुमचं 71 आहे. मी वारंवार वयाचा उल्लेख करतोय त्यामुळे तुम्हाला कदाचित राग येईल, परंतु या वयात हे तुम्ही कसं आणि किती दिवस लागले तुम्हाला हे सगळं साकारायला? साधारणतः 1.5 महिना लागतो हे सगळं मांडायला म्हणा, किंवा वायरिंग वगैरे सगळं पूर्ण व्हायला 1.5 ते 2.5 महिने लागतात. आणि हे दरवर्षी थोडं वाढत गेलेलं आहे. पण आता गेले 4-5 वर्षात नवीन काही करता येत नाहीये. फक्त जे आहे त्याच्यात हालतं चालतं करणं, म्हणजे लंडन ब्रिज उघडणं, किंवा आता हे जे फिरत्यानं गोष्टी दिसत आहेत त्या बनवणं हेच राहायला, कारण थर्मोकोलनं बंदी आली आहे. त्यामुळे ते नवीन आयटम काही मॉडेल्स करता येत नाहीत. तर अशा ह्याच्यात ते पिढीला इतिहास पण यातून कळावा म्हणून तुम्ही एक आधुनिकतेची जोड दिली. मुख्य कसं काहीतरी मुलांच्यात क्रिएटिव्हिटी वाढावी, की बाबा हे असं आपण इथे बघणारी मुलं सुद्धा म्हणतात की मी सुद्धा हे करीन, मला सुद्धा हे करायचंय. हे जरी झालं तरी खूप झालं. खरं तर आत्ता आपण बघतो की स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे कोर्स जे आहेत ते या ठिकाणी आहेत. कल्पनाशक्तीला वाव द्यावा म्हणून तशा प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी दिले जात आहेत. आणि हाच प्रयत्न या ठिकाणी हेमंत जोगदेव यांनी केला की भावी पिढीला इतिहासासोबतच आधुनिकतेचं कसं ज्ञान मिळेल, इतिहासाची त्यांना जाण कशी राहील, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड किल्ले काबीज केलेत त्याचं ज्ञान जे आहे ते या भावी पिढीमध्ये कसं रुजेल, यासाठी एक गड किल्ल्यासमोर हे शहर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे. एकंदरीतच काय तर इतिहासाला आधुनिकतेची जोड दिली आहे, कारण भावी पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रुजणं गरजेचं आहे. कॅमेरामन विजयरावसह नाजिमुल्ला, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.